मी आता बनवते आहे कांद्याची शेवभाजी। हे खोबरं आणि हे धने आता हे लापीत भाजून घेऊ। लाल होईपर्यंत भाजू। चांगलं लाल झालं का मग त्याला आपण खाली उतारू। हा होती लाल। आता याला आपण काढून याच्यात टमाटे, हिरव्या मिरच्या ते टाकून द्यायचं। त्याच्यात लसूण, आणि कांदा हे चांगलं लाल सखत होऊ द्यायचं। आता मिरच्या, कांदा, टमाटे, लसूण, अद्रक याला चांगले भाजून घेऊ। आता आपण थोडं झालं। आता हे भाजलं याला आता आपण टाकली काढून घेऊ। खोबरं, धने, हिरव्या मिरच्या, टमाटे लसूण ते आपले पेस्ट तयार करायची आहे। तडक्यासाठी तेल टाकायचं आहे। त्याच्यात कांदा टाकायचा। त्याच्यात जिरं टाकायचं। त्याच्यात कढीपत्ता टाकून द्यायचा। त्याला चांगली पलटी मारायची। आता हे लाल होईपर्यंत कढईमध्ये भाजून घ्यायचं। याला कांदा, कढीपत्ता, जिरं पेस्ट टाकायचं। याच्या चटणी टाकू, लाल मिरची, याच्यावर आपण आता हळद टाकू। याच्यावर आता हळद आणि त्याला पलटाई घेऊ ना। तयार करलं पेस्ट त्याच्यात टाकला आम्ही कढईमध्ये। पेस्ट तयार करून घेतली। आता थोडं पाणी टाकून घ्यायचं, त्याला शिजून घ्यायचं। तो काय काही थोडंसं शिजून घ्यायचं याला।
त्यात मी मीठ टाकत आहे. या गिरवीला मस्त शिजू देऊ. आपली आता ही गिरवी तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यात शेव टाकू. झाली आता गिरवी तयार. आता त्याच्यात शेव टाकताय आपण. बस याच्यात आम्ही शंभर टाकू. आता हिला हलवून घेऊ पहिले. आता ही गिरवी शिजून गेली. 1 मिनिटासाठी शिजू देऊ आणि मग तिला आपण काढू. बस आपली आई शेवभाजी तयार झालेली आहे. तिला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आता मी शेवभाजी तयार करून टाकली. आता तुम्ही बघून पहा आणि तुम्ही पण करून पहा. बस.